विश्वाचे की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी बहाल केली ते राष्ट्रसंत जगद्गुरु तुकाराम महाराज। एकाच वेळी आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगलशाही या सर्व यवनी सत्तांना आपल्या ताकदीच्या बलावरती झुंजवत ठेवणारे स्वतंत्र सेनानी महाराज साहेब शहाजीराजे, ज्या माऊलीच्या कुशीतून ह्या देखण्या स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, ज्या राजाच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते विश्ववंदनीय सूर्यतेज छत्रपती शिवाजी महाराज। एक आदर्श राजा कसा असावा, एक आदर्श पुत्र कसा असावा, एक आदर्श युवराज कसा असावा हे ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून संपूर्ण जगाला दाखवून दिलं ते स्वराज्याचे पहिले युवराज, दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज। त्याचबरोबर शिवरायांच्या स्वराज्यासाठी हसत हसत आपल्या प्राणाची आहुती देणारे असंख्य शूरवीर मावले। छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माझ्या भारत देशातील महिला शिकल्या पाहिजेत यासाठी काही लोकांचे दगडधोंडे अंगावरती खाणाऱ्या सावित्रीमाई। खरं तर राजासारखं मन आणि मनासारखा राजा ह्या ज्यांच्या बाबतीत म्हटलं जातं ते आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज। राज्यघटना लिहिताना मला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं आणि ज्यांनी भारत देशाला उत्कृष्ट अशी राज्यघटना दिली ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। छत्रपती शिवाजी महाराजांची महती पोवाड्याच्या माध्यमातून साता समुद्र पार गाणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, गरज पडली तर जन्मदात्या बापाचं नाव बदलेन पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच बदलणार नाही, ज्यांनी तमाम गोरगरीब रयतेच्या पोरांसाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली ते कर्मवीर भाऊराव पाटील। खरं तर ज्या राष्ट्रसंतांनी दिवसा गावातील घाण स्वच्छ केली व रात्री लोकांच्या मेंदूतील घाण स्वच्छ केली ते राष्ट्रसंत गाडगे महाराज। वयाच्या 23व्या वर्षी भारत मातेला स्वतंत्र करून घेण्यासाठी, स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी हसत हसत फाशी घेतली ते भगतसिंग, राजगुरु, सुखदेव। खरं तर ज्या महापुरुषांनी माझ्या भारत देशातल्या तमाम तरुण पिढीला स्वप्न पाहायला शिकवलं ते भारताचे मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांच्यासारख्या असंख्य महापुरुषांना, महामातांना मी प्रथमतः तुमच्या टाळ्यांच्या गजरामध्ये विनम्र अभिवादन करतो। प्रथमतः सर्वांना शिवजयंतीच्या मनस्वी शुभेच्छा देतो। खरं तर 19 फेब्रुवारी हा तमाम आपल्या महाराष्ट्रासाठी एक सोन्याचा दिवस म्हणावा लागेल, एक आपला राष्ट्रीय सण म्हणावा लागेल, कारण याच दिवशी तुम्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एका महापुरुषानं जन्म घेतला होता आणि त्या महापुरुषाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज। त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, आज एवढी वर्ष झाल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेतो, त्यांचीच जयंती का साजरी करतो, त्यांचीच पुण्यतिथी का साजरी करतो, असं कोणतं कार्यकर्तृत्व माझ्या राजानं केलं। फक्त 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं। 19 फेब्रुवारी 1630 ला महाराजांचा जन्म आहे आणि 3 एप्रिल 1680 ला महाराजांचा मृत्यू आहे। या 50 वर्षाचा कालखंड, या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये या मानसरूपी माणसाच्या रूपाला येणाऱ्या व्यक्तीनं आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बलावरती दैवत्वाला सुद्धा पोचता येऊ शकतं हा संदेश दिला आणि ज्यांनी करून दाखवलं ते छत्रपती शिवाजी महाराज कोण हे मी तुम्हाला उन्यापुऱ्या 40 ते 45 मिनिटांमध्ये माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आता मी ज्यावेळी काल इथे आलो होतो पाहणी करण्यासाठी त्यावेळी बऱ्याचशा लोकांच्या इथे मनस्थिती होती, अरे एवढंसा पोरगा काय बोलणार आहे, 20 वर्षाचा पोरगा काय बोलणार आहे, अशी बऱ्याच जणांची मनस्थिती होती। तर दादा मी बोलायला भरपूर काही बोलू शकतो पण वेळे अभावी आणि तुमची मानसिकता पाहून मी या ठिकाणी व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो। छत्रपती शिवाजी महाराज 16व्या शतकात जन्माला आले। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, पण ते स्वराज्य का निर्माण केलं, स्वराज्य निर्माण व्हावे छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती का, तर ती मुलीच नाही। स्वराज्य निर्माण व्हावं ही महाराज साहेबांची इच्छा होती, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची इच्छा होती आणि ती त्यांची इच्छा त्यांनी आपल्या पुत्राकरवी पूर्ण करून घेतली आणि ते पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्या आजच्या तरुण पिढीने घेतला पाहिजे। काय आदर्श घेतला पाहिजे, आमची तरुण पिढी आताच्या जगामध्ये आमचे आई वडील जर वृद्ध झाले तर त्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकणारी आमची तरुण पिढी कुठं, आणि तीच तरुण पिढी ज्यावेळी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं
त्या शिवाजी महाराजांनी आपल्या आई वडिलांच्या स्वप्नाखातर वयाच्या 16व्या वर्षी स्वतःचं रक्त कापून स्वतःचं रक्त सांडवून घेतलेली स्वराज्याची शपथ कुठे, या दोन्ही गोष्टीचा तफावत केला तर खूप मोठा फरक त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कोणत्या रूपाने आम्हाला घ्यायचा आहे तर तो हा घ्यायचा आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला सांगितले, अफजल खान फाडणारे, शाहिस्तेखानाची बोटं छाटणारे, आग्र्यावरून निसटणारे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला सांगितले. पण लढाया पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समजले का, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठी शोकांतिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला फक्त चौथीला शिकवला गेला, त्याच्यानंतर कधी छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या वाचनात आले, कुणाच्या लिखाणात आले. ज्याला ज्याला ज्याच्या ज्याच्या परीने छत्रपती समजायचे होते त्यांनी त्या त्या पद्धतीने समजून घेतलं. छत्रपती ही पदवी आहे आणि ही पदवी सहसा कुणाला मिळत नाही, त्यासाठी खूप या मातीत झोकून देऊन काम करावं लागतं, म्हणून ही छत्रपती पदवी मिळते. आज मी लाख लाख धन्यवाद देईन या वसाहतीतल्या सर्व शिलेदारांना, तमाम तरुण पिढ्याला आणि आपल्यालाही. या तरुण पिढीनं एक साजेसा असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आपण सर्वांनी, ज्येष्ठांनी, महिला मंडळ असेल, वरिष्ठ मंडळी असतील, सर्वांनी त्यांना सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यातून असा भव्य दिव्य या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे. त्यामुळे तुमच्या तरुणांसाठी जेवढ्या टाळ्या वाजवाल तेवढा कमी असेल, कारण सध्याच्या महाराष्ट्राची परिस्थितीचा अभ्यास केला तर एकेकाली रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखच्या वेड चित्रपटाने आमच्या महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला वेड लावला असताना या वसाहतीतील तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वेड लागला असं मला या ठिकाणी प्रामाणिक म्हणावं असं वाटतंय. असे कार्यक्रम कधी होतात दादा? गेले अनेक दिवस शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही असे कार्यक्रम करतोय, पण असे कार्यक्रम कधी होतात ज्यावेळी तरुणांची ताकद, ज्येष्ठांचा अनुभव, महिलांचं सहकार्य जेव्हा एकत्र येतं ना, त्यावेळी असे कार्यक्रम होतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य सुद्धा तसंच होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकट्याने स्वराज्य उभं नाही केलं, त्यांच्यासाठी जीव देणारे मावळे महाराजांनी तयार केले आणि म्हणूनच स्वराज्य उभं राहिलं. शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली आणि 16व्या वर्षी स्थापना करण्याच्या अगोदर 750 वर्षाचा अंधार जेव्हा महाराष्ट्रावरती गुलामीचा ठपका लागला होता, ती गुलामगिरी दूर करण्याचं काम खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर ते माझ्या महाराष्ट्राच्या राजानं केलं, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. पण दुर्दैव या महाराष्ट्राचं, ज्या महाराजांनी अखंड मानवजातीसाठी काम केलं, ज्या महाराजांनी समस्त जाती धर्मासाठी काम केलं, त्या महाराजांना आज आम्ही एका जातीमध्ये बंदिस्त करून ठेवलं, त्या महाराजांना आम्ही एका विशिष्ट धर्मामध्ये बंदिस्त करून ठेवलं. ही कुठेतरी दुर्दैवाची बाब. मी प्रामाणिकपणे सांगतो, जर मला कोणी विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तर मी सांगतो छत्रपती शिवाजी महाराज या देशाचा आधारस्तंभ होते. या भारत देशाची खरी ओळख जर काय असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराज आहे. हे मला मी प्रामाणिक आवर्जून प्रत्येक ठिकाणी सांगत असतो. कारण बरेच जण म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे, तर मराठ्यांचेच का? बिलकुल नाही. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे का? बिलकुल नाही. याचं उदाहरण आम्हाला इतिहासाने शिवाजी महाराजांच्याच काळात दिलंय. 16व्या शतकातलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं युरोप खंडातलं लंडन गॅजेट नावाचं एक वृत्तपत्र होतं, ज्याला आपण पेपर म्हणतो. त्या वृत्तपत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून निसटले होते ना, त्या वृत्तपत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बातमी लिहिली होती, बातमी छापली होती आणि त्या बातमीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी द किंग ऑफ महाराष्ट्र असा नव्हता केला. त्या वृत्तपत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता, शिवाजी द किंग ऑफ इंडिया, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचे राजे आहेत. आम्ही कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करत असताना अनेक देश छत्रपतींचा अभ्यास करतायत. आपल्याला वाटतं की महाराजांची जयंती फक्त आपल्याच महाराष्ट्रात साजरी होते, तर बिलकुल नाही. आज काही देश छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करतात. मी एका ठिकाणी 2 वर्षाच्या अगोदर इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांचं ट्विट पाहिलं होतं. त्या इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विट करून लिहिलं होतं. काय लिहिलं होतं दादा? आज आमच्या देशाच्या आजूबाजूला परकीय येऊनी सत्ता असताना, परकीय राष्ट्र असताना, शत्रू राष्ट्र असताना सुद्धा त्या आमच्यासारख्या इस्रायल सारख्या छोट्या देशाला पराभूत करू शकत नाही. याचं कारण आमचा इस्रायल देश हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास करतो. कोण सांगतोय? भारतापासून 7 समुद्र पार असलेल्या इस्रायल देशाचे राष्ट्राध्यक्ष सांगतायत. त्यानंतर दुसरं एक उदाहरण मी आवर्जून सांगतो. आज मी दुपारी किडवाईनगर पोलीस स्टेशनला होतो. तिथं हे उत्तर आवर्जून सांगितलं, तिथं ह्या उदाहरण आवर्जून सांगितलं.
या उदाहरणावरून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद, छत्रपती शिवाजी महाराजांचे संघटन कौशल्य, त्यांचा विकास आणि त्यांनी महाराष्ट्राच्या मातीसाठी नव्हे तर त्यांनी संपूर्ण जगासाठी, मानवजातीसाठी काय केलंय हे आम्हाला त्या ठिकाणी त्या उदाहरणातून पाहायला मिळतं. व्हिएतनाम नावाचं एक छोटंसं राष्ट्र आहे. व्हिएतनाम नावाचं एक छोटंसं राष्ट्र, खूप छोटंसं राष्ट्र, पण त्या व्हिएतनामच्या राष्ट्रानं अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला युद्धामध्ये पराभूत केलं. त्यानंतर व्हिएतनामच्या पत्रकारांनी त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना प्रश्न विचारला होता की साहेब, आपला एवढासा छोटासा देश, पण एवढ्याशा छोट्याशा देशानं अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला पराभूत केलं, याचं कारण काय? तुमच्या मागे कोणता आदर्श होता? त्यावेळी ते इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष, त्यावेळी ते व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष सांगतात, या सर्व धावपळीच्या जगामध्ये माझ्या हातामध्ये एका राजाचं चरित्र पडलं. आम्ही त्या राजाच्या चरित्राचा अभ्यास केला आणि त्या राजाच्या चरित्राच्या अभ्यासावरती आम्ही अमेरिकेसारख्या राष्ट्राला पराभूत करू शकलो. याच्यावरती पत्रकारांनी दुसरा प्रश्न विचारला, साहेब ते राजे कोण आहेत? कोणत्या राजाच्या बलावरती तुम्ही हे अमेरिकेसारख्या राष्ट्राला पराभूत करू शकलं? आणि त्याच सरशीचे व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष कडाडले, ते राजे दुसरे तिसरे कोण नसून ते माझ्या भारत देशाचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अनेक राष्ट्र जर मोठ्या मोठ्या राष्ट्रांना पराभूत करू शकत असतील तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व एका जातीमध्ये बंदिस्त न करता, एका धर्मामध्ये बंदिस्त न करता समूह मानवजातीच्या कल्याणासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांना वापरलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्चतेचा परिमाण आहे. आज आम्ही छत्रपतींचा आदर्श घेतो. तरुण पिढ्याला मी सांगेन, अनेक तिथं जे ऐकणारे असतील, व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणारे असतील, सर्वांना सांगेन, 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करणे म्हणजे शिवभक्त असणे नाही. वाक्य नीट ध्यानात ठेवा, 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करणे म्हणजे शिवभक्त असणे नाही, तर वर्षाच्या 365 दिवस छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या काळजामध्ये जर चिरंतन असतील तर ती खरी शिवभक्ती, तो खरा शिव विचार तुम्ही जपण्याचं काम करताय असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे म्हणावंसं वाटते. सध्याच्या तरुणाईची खूप बिकट भयान अवस्था झाली. दादा, आम्ही छत्रपतींचं नाव घेतो पण आम्ही करतो काय? आम्ही कोणत्या वास्तवाकडे जातोय? आम्ही आमचं अस्तित्व तर विसरून चाललो नाहीयेत ना. आमची तरुण पिढी आज व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्य संपवून घेते आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. छत्रपती शिवाजी महाराज हे खचलेल्या मनाला आधार देणारं व्यक्तिमत्व होतं. सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती काय दादा? एखादा जर मुलाला कोणती मुलगी नाही म्हटली तर तो मुलगा कर आत्महत्या, वडिलांनी मारलं कर आत्महत्या, पेपरमध्ये नापास झाला कर आत्महत्या, आई ओरडली कर आत्महत्या. एवढ्या जर शुल्लक छोट्या छोट्या कारणांवरून जर आमची पोरं आत्महत्या करत असतील ना, तर आमच्या पोरांना अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्तामासातून उभं केलेलं जे स्वराज्य होतं, ते स्वराज्य पुरंदरच्या तहामध्ये औरंगजेबाला द्यावं लागलं होतं. 23 किल्ले तहामध्ये नाईलाजानं द्यावे लागले होते. त्यावेळी स्वराज्यात फक्त छोटे 12 किल्ले होते. त्यावेळी शिवाजी महाराज आत्महत्या करू शकत होते. शिवाजी महाराज मोगलांची मनसबदारी घेऊ शकत होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तसं काहीच केलं नाही. सर्व व्यक्ती, सर्व लोक महाराजांना सांगत होते की महाराज आता स्वराज्य संपलंय, आपण मोगलांशी तह करावा, आपण मोगलांची मनसबदारी घ्यावी. पण छत्रपती शिवाजी महाराजांना एक व्यक्ती सांगत होती की काय, राजे, ज्यावेळी आपल्या हातामध्ये काय नव्हतं तेव्हा आपण एवढं मोठं स्वराज्य उभं केलं. आता आपण सुरुवात करताना आपल्या हातामध्ये 12 किल्ले असतील आणि सांगायला अभिमान वाटतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1666 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांसोबत तह केलाय. त्यावेळी तहामध्ये फक्त 12 किल्ले स्वराज्यामध्ये आहेत आणि 1674 ला महाराजांचा राज्याभिषेक झालाय. सांगायला अभिमान वाटेल, अंगावरती काटा उभा राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आदर सुद्धा वाढतो. कारण काय, ज्या 1666 ला फक्त 12 किल्ले स्वराज्यात होते ना, ते 1674 ला ज्यावेळी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता त्यावेळी महाराजांच्या स्वराज्यामध्ये 360 किल्ले महाराजांनी घेतले होते. 360, 12 किल्ले कुठे आणि 360 किल्ले कुठं? 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं कार्यकर्तृत्व या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, एवढा मोठा आदर्श या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्हाला घालून दिलाय. 50 वर्षामध्ये आमची पोरं काय करतायत दादा? व्यसनाच्या आहारी जाऊन 25-30व्या वर्षी आपलं आयुष्य संपवतात आणि सांगतात की आम्ही शिवभक्त. यांना आम्ही शिवभक्त कसं म्हणावं? त्यांच्या तोंडामध्ये मावा असतो आणि सांगतात की आम्ही शिवभक्त. हे महाराजांच्या नावाचा जयघोष करत असतात आणि हे सांगतात आम्ही शिवभक्त. असले शिवभक्त नसलेले बरे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच आम्हाला व्यसन करायला शिकवलं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं होतं आणि याची अनेक उदाहरणं इतिहासात दिसतात.
आज आपण कुणाला म्हंटलो, आपल्या एखाद्या नातेवाईकाला म्हंटलो की बाबा माझ्यासाठी असं असं करतो, तो नातेवाईक ते करताना 10 वेळा विचार करतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी अशी माणसं उभी केली होती जी महाराजांच्या एका शब्दाखातर महाराजांसाठी जीव द्यायला सुद्धा तयार होती. अशी अनेक उदाहरणं इतिहासानं आम्हाला दिली. मी आवर्जून काही उदाहरणं सांगतो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 महिन्यावरती असताना आदिलशहाच्या बेलोल खानानं स्वराज्यावरती आक्रमण केलं. त्यावेळी स्वराज्याचे सरसेनापती होते प्रतापराव गुजर. महाराजांनी प्रतापराव गुजरांना आदेश दिला की काय, सरनोबत आपण बेलोल खानाला ठार मारावं आणि स्वराज्यावरचे संकट दूर करावं. बेलोल खान गेले. बेलोल खानाने प्रतापरावाने बेलोल खानाचा पराभव सुद्धा केला. पण पराभव केल्यानंतर शरण आलेल्या बेलोल खानाला प्रतापरावांनी माफी दिली आणि वार्ता महाराजांना कळाली आणि कडाडले, राजे सरनोबत तुम्ही स्वतःला सरसेनापती मिरवता आणि केले मात्र शिपाईगिरी. त्या बेलोलचा मस्तक छाटल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका. महाराजांचे जिवारी लागलेले शब्द आणि तेच शब्द उरामध्ये घेऊन आमचे प्रतापराव गुजर फक्त 7 सैन्यानिशी शत्रूवरती तुटून पडले आणि त्या बेलोल खानाच्या 7 लाखाच्या फौजेमध्ये आमचे प्रतापराव गुजर शिरले आणि त्यांनी अनेक फौज कापून काढली. पण ही कापून काढत असताना आमचे 7 शूरवीर सुद्धा त्यामध्ये शहीद झाले. आणि म्हणून एक गाणं आहे, वेडात मावले मराठे वीर दौडले 7 ते हे 7 वीर होते, जे 7 वीर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हसत हसत मरणाला तयार झाले. ही निष्ठा, हे स्वाभिमान, हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. सदासजी कोण नाही मरत कुणासाठी. हॅलो, सहजासहजी बोललो, कोण नाही मरत कुणासाठी. या जगामध्ये जो तो आपलाच विचार करत असतो. पण महाराजांनी त्यांच्या माणसांमध्ये असं काय पेरलं होतं की महाराजांसाठी ती माणसं जीव द्यायला सुद्धा तयार होती. मला दुसरं एक उदाहरण आवर्जून सांगावं असं वाटतं, ते शिवा काशीदांचं उदाहरण. शिवा काशीदांनी छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख फक्त 4 महिन्यांची ओळख आहे. ज्यावेळी महाराज पन्हाळ्यावरती अडकून राहिले होते, पन्हाळ्याच्या अटकेमध्ये कैदेमध्ये अडकून राहिले होते, त्यावेळी शिवाजी महाराजांनी शिवाजी काशीदांची भेट आहे. त्या भेटीनंतर आम्हाला प्रसंग फार भावूक करतो आणि आमच्या तरुण पिढीने तो आदर्श घेतला पाहिजे की आपण आपल्या आयडॉलसाठी काय करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे त्या शिवाजी काशीदांचे आयडॉल आहेत आणि महाराजांनी युक्ती आखली. ते शिवाजी काशीद सेम टू सेम छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसायचे. महाराजांनी सिद्धी जोहरच्या वेड्यातून सुटण्यासाठी एक युक्ती आखली. महाराजांनी 2 पालख्या केल्या. एका पालखीमध्ये महाराज स्वतः बसले आणि दुसरी पालख्यामध्ये महाराजांनी शिवाजी काशीदांना बसवलं. 2 वेगवेगळ्या दिशेने 2 वेगवेगळ्या पालख्या निघाल्या. सिद्धी जोहरच्या सैन्यानं शिवाजी काशीद ज्या पालखीमध्ये आहे ती पालखी पकडली. शिवाजी काशीदांची पालखी पकडल्यानंतर सिद्धी जोहरचा सैन्याला अंदाज आला की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी कैद केलंय आणि त्यांनी सिद्धी जोहर समोर हजर केलं. ज्यावेळी सिद्धी जोहर समोर शिवाजी काशीदांना ज्यावेळी हजर करण्यात आलं होतं त्यावेळी फाजल खान, जो अफजल खानाचा मुलगा होता, त्याने शिवाजी काशीदांना ओळखलं होतं आणि त्यांनी शिवाजी काशीदांना प्रश्न विचारला होता की तुम्ही कोण. त्यावेळी शिवाजी काशीद काढले होते, हो मीच छत्रपती शिवाजी महाराज, मीच छत्रपती शिवाजी महाराज. हे का, आणि ही गोष्ट त्या शिवाजी काशीदांना माहिती आहे, मी जर कैद झालो तर 100% मी मरणारच आहे. पण साक्षात समोर मृत्यू दिसत असताना सुद्धा त्या आपल्या राजासाठी, या स्वराज्यासाठी मृत्यूला झुंज देणारे आणि मृत्यूला मिठी घालणारे शूरवीर मावळे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले होते. आणि शिवाजी काशीदांचं पुढचं वाक्य आहे, ज्यावेळी त्या सिद्धी जोहरनं शिवाजी काशीदांना मारण्याचा प्रयत्न केला, मारण्यासाठी ज्यावेळी तो तयार झाला त्यावेळी त्या शिवाजी काशीदांना त्या सिद्धी जोहरने प्रश्न विचारला की तुम्ही या शिवाजी राजासाठी मरता का, तुम्हाला काय मिळणार आहे मरून. त्यावेळी त्या शिवाजी काशीदाने उत्तर दिलं होतं, ते उत्तर आज आमच्या तरुण पिढीने त्यांच्या काळजामध्ये साठवलं पाहिजे. त्यावेळी त्या शिवाजी काशीदांनी उत्तर दिलं होतं, अरे हा शिवा काशीद जन्माला जरी शिवा काशीद म्हणून जन्माला आला असेल तरी मरताना मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. याच्यापेक्षा दुसरं भाग्य ते कोणतं. किती मोठा त्याग. त्यांना माहितीये मला मरणच आहे तरी सुद्धा गेले. आणि आताच्या आमच्या पोरांचे आयडॉल कोण असतात. मी तरुण पिढीला इथं वेगळं सांगायला नको, आमच्या तरुण पिढ्यांचे आयडॉल असतात शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ. ही का, ही आदर्श का, तर थोड्याशा पैशासाठी नकली म्हणजे पडद्यावरती 2-4 गुंडांना खाली पाडणारे जर हिरो आमचे आयडॉल असतील तर आमची
आदर्श कुठं गेला, आमचा वारसा कुठं गेला हे विचार करण्याजोगी गोष्ट आहे. त्यामुळे ही तरुण पिढी या ठिकाणी बसलेल्या मी आव्हान करेन, आजच्या आज तुमचा आदर्श बदला, आजच्या आज तुमची आत्मप्रतिमा बदला, आजच्या आज तुमचा आयडॉल बदला. कारण थोड्याशा पैशासाठी आणि थोड्याशा प्रसिद्धीसाठी पडद्यावरती 2 बुक्कीमध्ये 10 गुंडांना खाली पाडणारा सलमान शाहरुख आमचा आदर्श नको, तर वयाच्या 23व्या वर्षी या भारत मातेसाठी फासावर जाणारे भगतसिंग आमच्या तरुण पोरांचे आदर्श असले पाहिजेत. जीव गेला तरी चालेल पण स्वराज्य औरंगजेबाला देणार नाही हे म्हणत 32व्या वर्षी आपल्या आयुष्याचा त्याग करणारे, आपलं बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज आमच्या तरुण पिढीचे आदर्श असले पाहिजेत. पण दुर्दैव या महाराष्ट्राचं, आमच्या महापुरुषांची जयंती फक्त आम्ही त्यांना जयंतीपुरतं आठवण करतो आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मराठ्यांनी साजरी करायची, तुकाराम महाराजांची जयंती कुणब्यांनी साजरी करायची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बौद्धांनी साजरी करायची, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंची जयंती मातंगांनी साजरी करायची. आणि बंद करा हे सर्व, कारण माझा महापुरुष, मी मध्यंतरी मागे ज्या महापुरुषांची नावं घेतली ती महापुरुष कधी स्वतःसाठी जगले नाहीत, म्हणून आज हजारो वर्षानंतर सुद्धा आपण त्यांचं नाव आदरानं घेतो. आणि मला आनंद वाटेल, अभिमान वाटेल आणि सांगायला सुद्धा खूप आनंद वाटतोय की मला समोर दिसणारे अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी दिसत आहेत आणि ते सर्व एकत्र होऊन छत्रपतींच्या विचारांचा जागर करण्याचं काम करत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. याचा अर्थ तुमची जी सोसायटी आहे, तुमची जी चाल आहे ती परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. आणि अनेक माझे वरिष्ठ बांधव या ठिकाणी बसलेले आहेत. मी तुम्हाला सांगेन, जर असंच तुम्ही तुमच्या तरुण पिढीसाठी या ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले, या ठिकाणी त्यांना नवीन दिशा देण्याचं काम केलं, तर निश्चितपणे प्रामाणिकपणे सांगावं वाटेल, एक दिवस याच सोसायटी मधला, याच चालीमधला एक तुमचा बांधव कधीतरी या देशाचा पंतप्रधान झालेला दिसेल, या देशाचा मुख्यमंत्री झालेला दिसेल, राष्ट्राचा एक IPS झालेला दिसेल, डॉक्टर दिसतील, इंजिनियर दिसतील. पण हे कधी होईल ज्यावेळी आमचे पालक आमच्या मुलांवरती लक्ष देतील तेव्हा. छत्रपती शिवाजी महाराज घडले, पण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता होत्या, छत्रपतींना घडवणारे शहाजीराजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजांचा सहवास फार कमी लागला, पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शहाजीराजे कर्नाटकाहून ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आले होते, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शहाजीराजांचे पाय आपल्या मस्तकाला लावले होते. छत्रपती शिवाजी महाराज पितृभक्त होते, त्यांचा आदर्श आम्ही इथं घेतला पाहिजे. आम्ही पितृभक्त झालो पाहिजे. आताची आमची तरुणाई बापाला हाडून करायला लागली आणि आमच्या महाराष्ट्राचा इतिहास बदनाम झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं का? कुटुंबामध्ये संवाद होता. महाराज जिजाऊ आणि शहाजीराजे ज्यावेळी कधी एकत्र बसायचे त्यावेळी ते संवाद करायचे. काय संवाद असायचा की पुढची चाल काय केली पाहिजे, स्वराज्य कसं घडलं पाहिजे. आताच्या वर्तमानाचा विचार केला तर कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीचं नाहीशीच झाली. म्हातारे आजी आजोबा वृद्धाश्रमामध्ये असतात, वडील कामावर, आई पिक्चर मध्ये व्यस्त आणि मुलगा मुलगी मोबाईल वरती टिकटॉक वरती रील्स बनवण्यामध्ये व्यस्त असते. दादा सांगताना वाईट वाटतं, पण हे वास्तव कुठेतरी आम्ही बोललं पाहिजे, वास्तव आम्ही कुठेतरी मांडलं पाहिजे. मी बऱ्याच ठिकाणी सांगतो की ज्यावेळी एखाद्या मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा एक संघर्षाचं नातं असेल, त्यांच्या वडिलांचं जर संघर्षाचं नातं असलं तर तो संसार, त्याचं जे नातं आहे ते जास्त काळ टिकत नाही. पण एखाद्या वडिलांमध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये जर मैत्रीचं नातं असेल तर निश्चितपणाने ते नातं जास्त टिकतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजांमध्ये मैत्रीचं नातं होतं, म्हणून आज हजारो वर्षानंतर आपण त्यांची जयंती साजरी करतोय. आता मी या ठिकाणी तरुण पिढीला सांगतोय की वडिलांसोबत मैत्रीचं नातं करायचं. मैत्रीचं नातं करायचं म्हणजे काय? वडिलांना जाऊन म्हणायचं नाही चल डॅडी 90 सेंटी मार्क येते, असं काही करायचं नाही. वडिलांसोबत एक चर्चा करायची, आपल्या ध्येयाबद्दल चर्चा करायची, आपल्या करिअर बद्दल चर्चा करायची. आणि आमच्या आया सुद्धा या ठिकाणी कमी दिसतात, पण ठीक आहे, त्याच्यावरती सुद्धा बोललो पाहिजे. जर तो नाही बोललो तर खूप भयावह परिस्थिती होईल. जिजाऊंच्या काळामध्ये जर टीव्ही असता तर स्वराज्य निर्माण झालं असतं का? शिवाजी महाराज छत्रपती झाले असते का? हा चिंतनाचा बाब, ही चिंतनाची गोष्ट. पण वर्तमान जगाचा विचार केला तर खूप दुर्दैव परिस्थिती. दादा आम्ही खेड्यासारख्या भागातून आलेलो आहोत. लहानपणी आम्ही ज्यावेळी कधी रडायचो त्यावेळी आमची आई आम्हाला शांत करण्यासाठी एखादी अंगाई गाऊन आम्हाला झोपवायची. पण सध्याच्या परिस्थितीचा ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी खूप भयानक परिस्थिती आहे. एखादा जर छोटं बाल रडायला लागलं तर त्याची आई त्याला अंगाई गात नाही, तर त्या आईकडे स्मार्टफोन असतो, त्या आई त्याच्यावरती YouTube चालू करते आणि कार्टून लावून देते आणि मुलाला गप्प करण्याचं काम करते. जर आम्ही आमच्या पोरांना त्या ठिकाणी कार्टून दाखवत असू आणि आमची स्वप्न पाहत असू की आमच्या पोराने एकाने IPS झालं पाहिजे, एकाने PSI झालं पाहिजे, तर आमची पोरं कधीच घडणार नाही. त्यांच्यावरती बालवयातच संस्कार करणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना बालवयामध्ये जर कार्टून दाखवलं तर मोठं झाल्यावर तुमची पोरं कार्टून सारखीच घडणार आहे, ते आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे.
एक पालकांनी एक लक्षात घ्यायचे, मुलाच्या शिक्षणामध्ये पालकांची भूमिका खूप महत्वाची असते. आज हे बोलणं का गरजेचं आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समजले, पण वर्तमान युगात आम्ही महाराजांचं फक्त नाव घेतो, महाराजांचा आदर्श काही घेत नाही. महाराजांनी काय सांगितलं, महाराजांसोबत कोण उभ्या होता, तर त्यांच्या आईसाहेब उभ्या होत्या, मासाहेब उभ्या होत्या. मासाहेबांनी घडवलं म्हणून शिवाजी महाराज घडले. आज जर आमची आई 7 ते 10 वाजेपर्यंत जर मालिका पाहत राहिली असेल, तर तिने तिच्या मुलीकडून एक चांगली सुसज्ज मुलगी घडवण्याची अपेक्षा सोडून द्यावी, कारण जसे आई वडील करत असतात तशी ती मुलं करत असतात, हे आम्ही कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं वडील हे पराक्रमी होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी झाले. छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी होते म्हणून छत्रपती संभाजी महाराज पराक्रमी झाले. पराक्रमी घराणं होतं, त्यामुळे आपणही लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण निर्व्यसनी घडलो, जर आपण चारित्र्य संपन्न घडलो, तर निश्चितपणाने आपली येणारी पिढी निर्व्यसनी घडणार आहे, चारित्र्य संपन्न घडणार आहे. आणि वर्तमान युगामध्ये आम्हाला ह्याच गोष्टी पाहिजे. आम्ही खूप मोठी स्वप्न पाहतो, निश्चितपणाने पाहिले पाहिजेत. आमचा जन्म स्वप्न पाहण्यासाठी झालेला आहे, पण स्वप्ने आमच्या मुलांना कोणती पडतात हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यासारखे नाहीये. अशी आमच्या मुलांना स्वप्न पडत असतात. त्यामुळे इथल्या तरुण पिढीनं, महिला वर्गाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. स्वप्न ती नव्हे जी तुम्हाला सकाळी पडतात, स्वप्न ती जी तुमची झोप गायब करतात. आणि ती झोप गायब केलेल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही ज्या संघर्षाच्या दिशेनं, ज्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करता, ती स्वप्न ज्यावेळी तुमची पूर्ण होतात, त्यावेळी ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. मासाहेबांचं स्वराज्याचं स्वप्न शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं. शिवाजी महाराजांचं स्वराज्यवाडीचं स्वप्न आमच्या संभाजी महाराजांनी पुढे केलं. पण हे करत असताना आमचे दोन्ही राजे चारित्र्य संपन्न होते, आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. मी जाणूनपूर्वक सांगतो की अभिमानानं सांगतो की माझे दोन्ही राजे चारित्र्य संपन्न होते. माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यामध्ये अनेक त्या ठिकाणी पात्र घुसवण्यात आले, अनेक आरोप प्रत्यारोप झाले, पण मी तेव्हा सुद्धा ठाम होतो आणि आता सुद्धा ठाम आहे, याच्या पुढे सुद्धा ठाम राहील की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे निर्व्यसनीच होते आणि एक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व माझ्या दोन्ही राजांचं होतं. आणि याची उदाहरणं आम्हाला इतिहासात पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सरदार आबाजी सोमदेव नावाचं, त्या आबाजी सोमदेवानं कल्याणवरती स्वारी केली, कल्याण लुटलं, कल्याण जिंकलं आणि त्या जिंकल्याच्या नादामध्ये त्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा उचललं आणि महाराजांच्या दरबारामध्ये आणलं. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला दरबारात पाहून छत्रपती शिवाजी महाराज आश्चर्यचकित झाले. त्यांनी पंतांना प्रश्न विचारला, पंत हा काय प्रकार? त्यावेळी त्या आबाजी सोमदेव म्हणतात, महाराज त्या ब्लेंचाने आपल्या आया बहिणी नाचवल्या, नागवल्या, म्हणून ही ब्लेंचांची सून आपणास नजर करीत आहोत आणि ताडकन काढला महाराष्ट्राचा स्वाभिमान. पंत त्यांनी तैसा केलं म्हणून आपल्याला ऐसा स्वराज्य उभं करावं लागलं. जर आम्ही तेच केलं तर त्यांच्यात आणि आमच्यात फरक तो काय? आणि त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईचा दर्जा देणारा आमचा राजा होता, आम्हाला अभिमान असला पाहिजे. त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांनी आईचा दर्जा देऊन तिची पाठराखण केलेली आहे, तिला बहीण मानलेला आहे. एवढं मोठं चरित्र शिवाजी महाराजांचं आहे. हे झालं शिवाजी महाराजांचं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शत्रूनं सुद्धा शिवाजी महाराजांचं कौतुक करावं, किती मोठी गोष्ट आहे हो. आम्हाला शाहिस्ते खान माहिती आहे का? शाहिस्ते खान माहिती आहे का? आमच्या पोरांना माहिती आहे ना? महाराजांनी त्या शाहिस्ते खानाची बोटं छाटली, एवढं आम्हाला फक्त माहिती आहे. एवढंच आम्हाला इतिहासानं शिकवलं, त्याच्या पुढचं इतिहासानं आम्हाला शिकवलं नाही. त्याच्या पुढं जे घडलं ते छत्रपती शिवाजी महाराज हे चारित्र्य संपन्न होते, हे त्याची मोठी गोष्ट आहे. एक छोटीशी गोष्ट जी खुद्द शाहिस्ते खानाने लिहून ठेवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी निघून गेले आणि सर्व शांत झाल्यानंतर, सर्व वातावरण शांत झाल्यानंतर शाहिस्ते खानाची एक बहीण शाहिस्ते खानाकडे आली आणि शाहिस्ते खानाला म्हणाली, भाईजान भाईजान गजब हो गया भाईजान, वो शिवा के आदमी मेरे लड़की को उठाकर लेकर चले गए. आणि स्तब्ध त्या ठिकाणी शाहिस्ते खान आपल्या हातांकडे, बोटांकडे, तुटलेल्या बोटांकडे बघत म्हणाला होता. हे गोष्ट आमच्या सर्वांनी लक्षात घ्या. शाहिस्ते खानाने महाराजांचं कौतुक केलं आणि ते किती मोठी गोष्ट आहे. त्यावेळी तो शाहिस्ते खान त्याच्या बहिणीला म्हणतो, अरे पागल तर काय नाही, अरे पागल तर नाही ना झालीस, अगर पागल तो नाही हुए ना. ते दोन शब्द पुढचे जे शाहिस्ते खानाने लिहून ठेवले, शाहिस्ते खान लिहून ठेवतो, तो शिवाजी राजा एक वेळेस कोणाचा कोतला बाहेर काढेल. काय? तो शिवाजी राजा एक वेळेस कोणाचा कोतला बाहेर काढेल, तो शिवाजी राजा एक वेळेस कोणाचं मस्तक मारेल, तो शिवाजी राजा एक वेळेस कोणाची बोट तोडेल, पण तो शिवाजी राजा कधीच कोणी आया बहिणीला बघणार नाही, कधीच कोणत्या आया बहिणीकडे वाकड्या नजरेनं बघणार नाही, तिला हात लावणार नाही. कुणी कौतुक केलंय? शाहिस्ते खानाने, जो महाराजांचा
कट्टर वैरी कोण? शाहिस्ते खान. आणि आम्ही काय करतोय? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो आणि सध्याच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आज किती भयावह परिस्थिती झाली दादा. आम्हाला राजाच्या पाटलाचा त्या ठिकाणी न्यायनिवाडा माहिती असेल, जे छत्रपती शिवाजी महाराजांना 16व्या वर्षी केला होता. त्या राजाचा पाटलाचा न्यायनिवाडा करत असताना त्या राजाच्या पाटलानं एकदा एका स्वराज्यातल्या स्त्रीसोबत बदअमल केला होता. वार्ता महाराजांना समजली. महाराजांनी त्या राजाच्या पाटलाला गिरफ्तार केलं आणि त्याला सजा दिली. काय? त्याचे हातपाय तोडून त्याचा चौरंग करा आणि त्याला चौकात उभा करा. बातमी मासाहेब जिजाऊंना समजली. मासाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांकडे आल्या आणि म्हणाल्या, शिवबा, न्यायनिवाडा केला उत्तम, अतिउत्तम, पण त्या राजाच्या पाटलाचा गुन्हा एवढा मोठा आहे की त्याला तुम्ही जिवंत का सोडलं, त्याचे हातपायच का तोडले? त्याचा गुन्हा एवढा मोठा आहे की त्याला जीवानिशी त्या ठिकाणी ठार केलं पाहिजे होतं. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज उद्गारतायत, मासाहेब, तुमचं म्हणणं बरोबरच आहे, त्याला जीवानिशीच मारायला पाहिजे होतं, पण आम्ही जर का त्या राजाच्या पाटलाला जीवानिशी मारलं असतं तर त्याचा विषय तिथंच संपला असता. त्याला आम्ही हातपाय तोडून चौरंगा करून यासाठी उभा केलाय. उद्या येणाऱ्या जाणाऱ्याला कळावं, जो स्वराज्यातल्या स्त्रीकडे वाईट नजरेनं बघतो त्याचा राजाचा पाटील होतो. काय? राजाचा पाटील. हा शिवाजी महाराजांचा आम्ही आदर्श घेतला पाहिजे. हे शिवाजी महाराज आम्ही शिकले पाहिजेत. उगाच शिवाजी महाराज शिकायचे म्हणजे काय? शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा मी मागापासून सांगतोय. तरुण पिढी या ठिकाणी जास्त प्रमाणात बसलेली आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा म्हणजे तलवारी काढायच्या आणि खोपसत बसायचं नाही. कुणाला पण तलवारी काढून कुणाला खोपसत नाही बसायचं. त्यावेळीची लढाई, त्यावेळीची परिस्थिती तलवारीची होती, म्हणून शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी तलवारी वापरल्या. आजची लढाई विचारांची आहे, लेखणीची आहे. व्यवसाय क्षेत्रात सुद्धा आमच्या तरुणांनी उतरला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श काय घ्यायचा आहे तर तो आदर्श घ्यायचा आहे. या सर्व गोष्टी करत असताना कुठेतरी आमच्या समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे, आमच्या तरुण पिढीनं, आमच्या महिला वर्गानं, आमच्या ज्येष्ठांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज आम्ही स्वतःसाठी न जगता कुठेतरी आम्ही आमच्या कुटुंबासाठी न जगता आम्ही आमच्या समाजासाठी, आम्ही आमच्या वसाहतीसाठी जगलो पाहिजे. तरच उद्या येणाऱ्या पिढ्या आपलं नाव घेतील. छत्रपती शिवाजी महाराज असतील, जे जे महापुरुष असतील, ते कधी स्वतःसाठी जगले नाहीत, म्हणून त्यांच्यात आपण नावं घेतोय. उद्या जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या मरणानंतर प्रामाणिकपणे रडणारे 4 डोले असावेत, तर त्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडून समाजासाठी प्रामाणिकपणे काम करावं लागेल, वसाहतीसाठी काम करावं लागेल, लोकांसाठी काम करावं लागेल. स्वतःसाठी खूप जगलो, जी लोक स्वतःसाठी जगतात त्यांचा इतिहास कोणच लक्षात ठेवत नाही, पण जी लोक दुसऱ्यासाठी जगतात, जी लोक सर्वांसाठी जगतात, गोरगरीब रयतेसाठी जगतात, त्या लोकांचा इतिहास, त्या लोकांच्या जयंत्या होतात, त्याच लोकांच्या पुण्यतिथ्या होतात, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी वाटचाल केली पाहिजे. चालून द्यायचं ना? भूक नाही ना लागली तुम्हाला? चालून द्यायचं ना? बस. आपण जास्त नाही, आता 20-25 मिनिटं घेणार आहोत. माझं सहसा असंच होतं, मी 10-15 मिनिटं बोलून 1-1.5 तास असाच घेतो, पण आज सध्या मी ठरवूनच आलो की जास्त बोलायचं नाही. तुमची ज्यावेळी मानसिकता संपेल त्यावेळी आपण खंबीरपणे उभ्या होत्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे माऊले छत्रपती शिवाजी महाराज हे प्रामाणिकपणे लढत होते आणि आमच्या आयांनी आता प्रामाणिक, आमच्या आयांनी आता निडर झालं पाहिजे. जिजाऊ या निडर होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. उद्या जर तुम्ही तुमच्या पोराला जर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं तर निश्चितपणाने तुमचा पोरगा कुठे घडणार नाही. त्याला निडर बनवा, त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये, आवडीच्या क्षेत्रामध्ये घालवा. मी प्रामाणिकपणे सांगतो, जर तुमच्या मुलगा चांगला क्रिकेट खेळत असेल आणि तुम्ही तुमच्या मुलाला फोर्स केलं की तुला इंजिनियरच बनायचं आहे, तर तो कधीच इंजिनियर होऊ शकत नाही. तो जर चांगला क्रिकेट खेळतोय ना तर त्याला त्या क्षेत्रामध्ये घालवा, त्याला प्रोफेशनल क्रिकेट खेळवा. तुम्ही स्वप्न पहा की माझा मुलगा एक दिवशी भारतीय संघामध्ये ते ब्लू जर्सी घालून खेळेल. आमच्या पोरांनी स्वप्न पाहायला काय हरकत आहे? आमच्या वडिलांनी स्वप्न पाहायला काय हरकत आहे? आणि ही पालकांना एक महाराष्ट्राचा एक इतिहासाचा एक गोष्ट लक्षात ठेवा. या महाराष्ट्राचा इतिहास काय माहितीये काय? जिथं पोरं जगण्यासाठी उभा केली जातात ना, तिथं पोरं खूप लवकर मरतात आणि जिथं पोरं मरण्यासाठी उभा केली जातात ना, तिथं पोरं मेली तरी पुरून उरतात. हा या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे आणि याचं उदाहरण आम्हाला इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावल्यानं दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावला रामजी पांगेरा नावाचा, या रामजी पांगेराचं लढता लढता निधन झालं. स्वराज्यासाठी ते धारातीर्थी पडले. बातमी महाराजांना कळाली. महाराजांनी त्या रामजी पांगेराच्या 80 वर्षाच्या वडिलांना भेट दिली. चर्चा झाल्यानंतर महाराजांनी एक छोटीशी पैशाची थैली त्या रामजी पांगेराच्या वडिलांसमोर धरली आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की आबा, आम्ही तुमचे पुत्र परत आणू नाही शकत, पण ही थोडीशी आमच्याकडून एक छोटीशी भेट तुम्हाला ठेवा. आणि त्यावेळी त्या 80 वर्षाच्या वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उत्तर दिलं होतं. काय उत्तर दिलं होतं? राजे,
राजेश शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में, राजेश शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में, और बिकने वाले कभी बिकते नहीं छत्रपति शिवाजी महाराज के दरबार में. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा क्रांतीचा आदर्श दिलाय. किती उदाहरणं द्यावी हो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायला गेलो तर बरीच उदाहरणं आहेत. आजचा दिवस, आजची रात्र कमी पडेल. छत्रपती शिवाजी महाराजांवरती लिहायला गेलो तर आकाशा एवढा कागद आणि समुद्र एवढी शाही सुद्धा कमी पडेल. एवढं मोठं कार्य 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी करून ठेवलं. तो आदर्श आमच्या पोरांनी घेतला पाहिजे. मी आवर्जून मगाशी ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांचं उदाहरण दिलं ते कर्मवीर भाऊराव पाटील, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरीब रयतेसाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. का त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना गरज होती रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्याची? का त्यांना गरज पडली? त्यांना काय वाटलं? त्यांना काय गरज होती रस्त्यावरती पडलेल्या पोराला उचलून त्यांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण देण्याची? त्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना एक वेळेस पैशाची अडचण होती, 1 लाख रुपयाची अडचण होती, आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी अनेकांकडे पैसे मागून पाहिले पण खूप जणांनी नकार दिला. हे बातमी एका व्यापाऱ्याला कळाली आणि तो व्यापारी स्वतः कर्मवीरांकडे आला आणि त्यावेळी त्याने कर्मवीर भाऊराव पाटलांना सांगितलं, कर्मवीर, मी तुम्हाला 1 लाख काय, मी तुम्हाला 2 लाख देईन, 3 लाख देईन, तुम्हाला जेवढे पैसे आहेत तेवढे पैसे देईन, फक्त एक काम करा, या शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलून त्या ठिकाणी माझ्या वडिलांचं नाव लावा, मी सांगेन ते नाव लावा. आणि त्यासाठी ताडगण काढायला स्वाभिमान. हा कर्मवीर भाऊराव पाटील, हा कर्मवीर भाऊराव पाटील गरज पडली तर या गोरगरीब पोरांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या सख्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच बदलणार नाही. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श आमच्या तरुण पोरांनी घेतला पाहिजे. ते कर्मवीर आमच्या तरुण पोरांच्या हृदयामध्ये सलसलले पाहिजेत. महाराष्ट्राचं ते कर्मवीर भाऊराव पाटील आमच्या पोरांच्या अंगामध्ये कधीच येत नाहीत. ते कर्मवीर भाऊराव पाटील आमच्या पोरांना कधी समजत नाहीत. आमच्या पोरांना काय असतं, 12-13 वयापर्यंत शिक्षण घ्यायचं, 18 वयापर्यंत शिक्षण घ्यायचं, नोकरी पाहायची, 25-26व्या वर्षी लग्न करायचं, नंतर पोरं, नंतर हम दो हमारे दो. याच्या पलीकडे सुद्धा कुठेतरी माझा समाज आहे, माझी माणसं आहे, ज्यांना माझी गरज आहे, त्यांच्यासाठी मी थोडंसं दिलं पाहिजे. मगाशी मला दादा या ठिकाणी सांगत होते, ज्यावेळी मी काल आलो होतो, मला आनंद या गोष्टीचा वाटला की हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय वर्गणीतून न झाला, इथल्या सर्वांनी जी वर्गणी काढून केला त्यामुळे हा कार्यक्रम झालेला आहे. आणि प्रामाणिकपणे म्हणावं असं वाटेल, निश्चितपणानं मी खूप वेळा जाणून बुजून शब्दप्रयोग करतोय की तुमची जी वसाहत आहे ती क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. असे कार्यक्रम सातत्याने आपण या ठिकाणी घेतले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर करायचीच, पण त्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे आहेत, त्यांची सुद्धा जयंती आम्ही केली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज आमचे, त्यांची जयंती आम्ही केली पाहिजे. राजश्री शाहू महाराज आमचे, त्यांची जयंती आम्ही साजरी केली. फुले दाम्पत्य आमचं, त्यांची जयंती आम्ही साजरी केली पाहिजे. सर्व महापुरुषांच्या जयंत्या ज्यावेळी आमच्या साजरी करू त्यावेळी लहान पोरांना वाटणार आहे की मला मोठं होऊन कुठं चुकीच्या मार्गाला जायचं नाही, कारण माझ्या आई वडिलांचे ते संस्कार नाहीत. मला मोठं होऊन कुठेतरी समाजासाठी जगायचं आहे, कुठेतरी लोकांसाठी जगायचं आहे, कुठेतरी समाजाची सेवा करायची आहे. आणि एवढं जरी केलं तरी छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला समजले, एवढं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे म्हणावंसं वाटते. प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावरती लिहित असताना प्रबोधनकर ठाकरे असं लिहितात की बापा हो, एक वेळेस तुमच्या त्या चंद्रावरती सुद्धा डाग असेल. काय की बापा हो, एक वेळेस तुमच्या त्या चंद्रावरती सुद्धा डाग असेल, परंतु माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावरती एकही डाग तुम्हाला सापडणार नाही. 50 वर्षाच्या कालखिर्दीमध्ये एवढं स्वच्छ आणि निखळ चरित्र करणं फक्त माझ्या राजाला जमलंय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर अनेक राजे, अनेक सत्ताधारी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, जगामध्ये जन्माला आले, पण छत्रपती शिवाजी महाराज असे एकच राजे आहेत ज्यांच्या दरबारात कधीच नृत्यांगना नाचली नाही. त्यांनी परस्त्रीला नेहमी ताईचा, नेहमी आईचा दर्जा दिलेला आहे. महाराजांची एक शिकवण आहे की कितीही मोठा शत्रू असला तरी त्याला उभा फाडू, पण जर समोर स्त्री दिसली तर तिच्यासाठी कमरेत वाकू. हा शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या मावल्यांना त्यांनी सांगितला आहे आणि त्यांच्या मावल्याने सुद्धा तो इतिहास जपला आहे, शिवाजी महाराजांचा आदर्श जपला आहे. म्हणून आज शिवाजी महाराजांचं नाव आम्ही घेतोच, पण शिवाजी महाराजांसोबत तानाजी मालुसरे यांचं सुद्धा आम्ही नाव घेतो. का नाव घेतो?
राजा आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणणारे तानाजी मालुसरे आमच्या पोरांच्या अंगामध्ये कधी संसरतील. आमची पोरं छत्रपती नाही म्हणता आमच्या पोरांनी एक ठरवलं पाहिजे की मी शिवाजी नाही ना होऊ शकत, मी तानाजी होईल, मी बाजीप्रभू होईल, मी मुरारबाजी होईल, मी प्रतापराव होईल, मी आंबेडराव होईल. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी जीवाला जीव देणारे होते. आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांच्या मावळ्यांचं सुद्धा नाव या ठिकाणी जोडलं जाईल. आणि उद्या भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल, प्रामाणिकपणे प्रत्येकाला वाटतं की मी मेल्यानंतर माझी जयंती व्हावी, माझी पुण्यतिथी व्हावी, लोकांनी माझ्यासाठी रडावं, लोकांनी माझ्यासाठी काहीतरी आसवं घालावी, लोकांनी माझ्यासाठी कामं करावी, माझा आदर्श घ्यावा. तर त्यासाठी तुम्हाला कमी वयापासूनच संस्कार करावे लागतात. मी आज बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर मला अनेक लोक विचारतात की तुमचं वय काय. मी त्यांना 20 सांगितल्यानंतर मला ते हसत असतात की आम्हाला तर वाटत नाही की तुमचं 20. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आणि तो माझा मित्र आहे, आम्ही ज्यावेळी आलो होतो काल इकडे, त्यावेळी बऱ्याच पोरांच्या ह्याच्यामध्ये मनस्थिती होती काय नाही, आमचे चेहरे मी त्यांचे लवकर ऐकले वाचले, तर हा 20 वर्षाचा पोरगा आम्हाला काय शिकवणार आहे, हा काय बोलणार आहे शिवेकन, अशी बऱ्याच जणांची मनस्थिती होती. पण कमी वयापासून सुरुवात केल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचतो. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, ही तर माझी सुरुवात आहे. आतापर्यंत मी जवळजवळ 700-800च्या आसपास व्याख्यानं केलेली आहेत, ही माझी सुरुवात आहे. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, मी इथवर पोचण्यामाग माझ्या आई वडिलांचा मोलाचा वाटा आहे. माझ्या आई वडिलांनी, माझ्या शिक्षकांनी माझ्यावरती संस्कार केले, म्हणून मी आज या ठिकाणी इथवर पोचलेलो आहे. त्यामुळं प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांचे संस्कार घेतले पाहिजेत. प्रत्येक मुलांना आमच्या आई वडिलांकडून आदर्श घेतला पाहिजे. मुलांचं आता आई वडिलांचं ऐकायलाच मागत नाहीत. मुलांमध्ये त्यांचीच खूप क्रेज असते, त्यांना काहीतरी नवीन नवीन ट्रेनिंग करायचं असतं. पण तरुण पोरांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्यापेक्षा आपल्या आई वडिलांनी 4 पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे कोणती मोहीम आखण्या अगोदर महाराज साहेबांशी खलबत करायचे, महाराज साहेबांशी पत्रव्यवहार करायचे, हे यशस्वी झाले. महाराजांचा दुसरा एक गुण आमच्या महिलांनी घेतला पाहिजे. आमच्या समाजामध्ये शहरासारख्या ठिकाणी तशी आता कमी परिस्थिती आहे, पण आम्ही ज्यावेळी ग्रामीण ठिकाणी व्याख्यानाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून फिरत असतो, वस्त्या करत असतो, त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आमच्या महिलांच्या अंगामध्ये, आमच्या पुरुषांच्या अंगामध्ये, आमच्या सर्वांच्या अंगामध्ये एक अंधश्रद्धा नावाचं भूत आहे. अंधश्रद्धा एवढी की आमचा घरचा करता पुरुष जर का कोणत्या कामासाठी बाहेर निघत असेल आणि जर त्याच्या समोरून मांजर आडवी गेली तर आपण रस्ता बदलून रिव्हर्स गिअर टाकून परत पाठीमागे जातो. अरे सजीव प्राणी आहे, ते येणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी अंधश्रद्धा पाहिली नाही आणि सांगायला अभिमान वाटेल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी निम्म्याहून अर्ध्या लढाया आमोशाच्या रात्री केलेल्या आहेत आणि त्या जिंकलेल्या आहेत. पण हा आदर्श घेऊया यार, आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत, जिथं अंधश्रद्धेला थारा नाही. इथं आम्हाला डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी सांगितलं की आमचा भारत महाशक्ती झाला पाहिजे. आणि ज्यावेळेला आमचा भारत महाशक्ती कुणाच्या बलावरती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी स्वप्न पाहिलं होतं, आमच्या या तरुण पिढीच्या बलावरती स्वप्न पाहिलं होतं. मी तरुण पिढीला जाणीवपूर्वक सांगतो, कडवट बोलतो, चांगलं सांगतो, वाईट सांगतो, पण माझं एक ध्येय आहे की माझी तरुण पिढी ही कुठेतरी स्वतःसाठीच न जगता, चुकीच्या मार्गाने न जगता कुठेतरी समाजासाठी जगली पाहिजे, कुठेतरी लोकांसाठी जगले पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं हा आदर्श आमच्या महाराष्ट्रात जन्माला आला. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का, एवढं मोठं जग आहे, एवढं मोठं ब्रह्मांड आहे, एवढं मोठं विश्व आहे, पण या सर्वांमधून आपण महाराष्ट्रातच का जन्म घेतला, आपण छत्रपतींच्याच राज्यात का जन्म घेतला? कारण याला एक कार्यकर्तृत्व आहे, याला एक परंपरा आहे. एक गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे, ज्या अर्थी मी छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय ना, त्यासाठी माझा जन्म हा सर्वसामान्य रयतेसाठी जगण्यासाठी झालेला आहे, माझ्यासाठी जगण्यासाठी झालेला नाही. आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण आपलं भाग्य समजलं पाहिजे की आपण छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. मी अनेक तरुण पिढी आहेत, अनेक इथं यंग जनरेशन, इथं म्हातारी सुद्धा खूप आहेत, वृद्ध आहेत. मी आवर्जून सर्वांना सांगतो, प्रत्येक ठिकाणी सांगतो, तुम्ही ज्यावेळी हताश असाल, तुम्ही ज्यावेळी निराश असाल, त्यावेळी एक काम करा, आयुष्यात कुठंच फिरायला नाही गेलात तरी चालेल, कॅनडाला जाऊ नका, कर्नाटकला जाऊ नका, बिहार, गुजरात, कुठंच जाऊ नका, परदेशात जाऊ नका. फक्त एक काम करा, इथून थोड्या मैलावरती असलेल्या रायगडावरती भेट द्या आणि त्या रायगडावरती भेट दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला ज्यावेळी तुम्ही मुजरा करायला वाकाल ना, एक अनुभव घ्या. ज्यावेळी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला आपण मुजरा करायला वागतो ना, त्यावेळी आपल्याला सर्वात जास्त उंच झाल्यासारखं वाटतं. ही कार्यकर्तृत्व, ही परंपरा आणि एवढं मोठं कर्तृत्व माझ्या राजाचं आहे. त्यामुळे आमच्या तरुण पिढीनं आता बदललं पाहिजे, आमच्या तरुण पिढीनं चेंज झालं पाहिजे.
गेला तो जुना काल, आता आम्ही लोकांसाठी जगलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा कुठं आहे? आपण म्हणतो की 1947ला भारत देश स्वतंत्र झाला, पण तो भारत देश स्वतंत्र करण्यामागे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. कोणती प्रेरणा? नेताजी सुभाषचंद्र बोस ॲडॉप्ट हिटलर, जो जग पूर्ण दुनिया जगण्याचं स्वप्न पाहत होता, जिंकण्याचं स्वप्न पाहत होता, त्या हिटलरकडे नेताजी सुभाषचंद्र बोस गेले. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून काही अनुभव घ्यायचा, त्यांच्याकडून काहीतरी शिकायचं, त्यांच्याकडून काहीतरी आदर्श घ्यायचा, म्हणून नेताजी त्या हिटलरकडे गेले. आणि त्या हिटलरकडे जात असताना त्या हिटलरने नेताजींना सांगितलं, नेताजी तुम्ही इथं कशाला आला? तुमचं इथं काहीच काम नाही. तुम्हाला जर तुमच्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर तुमच्याच भारत देशामध्ये, तुमच्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा राजा, आदर्श राजा तुमच्या महाराष्ट्रात जन्माला आलाय, आणि त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाच वेळी किती भूमिका पार पाडल्या. शिवाजी महाराज एक आदर्श राजा तर होतेच, शिवाजी महाराज एक आदर्श सहकारी होते, शिवाजी महाराज एक आदर्श नेतृत्व करणारे होते, शिवाजी महाराज एक आदर्श वडील होते, आणि शिवाजी महाराज एक आदर्श पुत्र सुद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या गोष्टी जर आम्ही हेरल्या, ह्या गोष्टी जर आम्ही शिकल्या, तर निश्चितपणानं आमच्यामध्ये बदल होईल. छत्रपती शिवाजी महाराज जेवढं आपल्या सहकार्यांवरती प्रेम करायचे, म्हणून छत्रपतींचं सहकारी त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार झाल्याचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती मोठं कार्य केलं त्यांच्या लोकांसाठी, म्हणून ती लोक महाराजांसाठी मारायला तयार झाले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी राज्याभिषेकासाठी चढत होते, त्यावेळी राज्याभिषेकासाठी जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मनातल्या मनात आपल्या अश्रू अर्पित म्हणाले, आम्हाला भले वैकुंठीचे नाव, तुम्ही लपला कोठे माझ्या भावांनो मज घालून देवपणाचे घाव. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर त्यावेळी त्यांचे तानाजी दिसत होते, त्यावेळी त्यांचे बाजी दिसत होते, त्यावेळी त्यांचे मुरारबाजी दिसत होते, त्यावेळी त्यांचे बाजी काका पासलकर दिसत होते, त्यावेळी त्यांचे जिवाजी दिसत होते, त्यावेळी त्यांचे शिवाजी काशीद दिसत होते. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी आपल्या पदाचा गर्व केला नाही. आताच्या आमचं परिस्थिती काय? आमचं ग्रामीण ठिकाणी सांगतो दादा, शहरासारख्या ठिकाणी तर ती परिस्थिती आहे. ग्रामीण ठिकाणी आमचा जर का एखादा साधा पोरगा जर ग्रामपंचायतीवरती सदस्य म्हणून निवडून गेला, तर त्याची कॉलर नेहमी टाईट असते. का? सदस्य झालो का? ग्रामपंचायतीचा सदस्य. आणि ते बाजूची लोक असतात, त्याचे कार्यकर्ते, ते पण हुशार असतात. हो काय पाटील, पाटील मग सुचाड बिल बनवतो 5-6 हजाराचा महिन्याचा, आणि वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं भिकेला लागतो. ही परिस्थिती आम्ही कुठेतरी बदलली पाहिजे. अनेक लोक मला विचारतात की राजकारण वाईट की चांगलं. मी प्रामाणिकपणे सांगतो, राजकारण चांगलं. का आमच्या पोरांनी राजकारण करू नये? हो, आमच्या पोरांनी राजकारणात का उतरू नये? राजकारण फक्त यांच्या जे राजकारणी आहेत त्यांच्याच पिढ्यांनी घर भरायचं का? त्यांनीच पैसा घ्यायचा का? आमच्या पोरांनी कधी मोठं व्हायचं? आमच्या पोरांनी कधी पैसा कमवायचा? आमच्या पोरांनी राजकारणात मोठं होऊ नये का? आमच्या पोरांनी फक्त कार्यकर्ताच बनावं का? बनावं का कार्यकर्ता? तुम्हाला सुद्धा वाटतं ना की आमच्या पोरांना कुठेतरी नेता बनावं, पण ते करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा आमचा आदर्श घेतला पाहिजे. मी प्रामाणिकपणे सांगतो, मला बरेच लोक विचारतात की राजकारण चांगलं की वाईट. मी सांगतो राजकारण चांगलं. जर राजकारण वाईट असतं तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं नसतं. जर राजकारण वाईट असतं तर ते माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं नसतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, ही सुशिक्षित तरुण ज्यावेळी राजकारणाकडे दुर्लक्ष करतात, त्यावेळी आडाने अंगठेबादर आपल्यावरती राज्य करतात. तुम्ही स्वप्न पहा, तुम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या, तुम्ही तुमच्या पोराला घडवा. तुम्ही स्वप्न पहा, एक दिवशी माझा पोरगा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असेल. तुम्ही स्वप्न पहा, एक दिवशी माझा मुलगा या देशाचा पंतप्रधान असेल. आम्ही स्वप्न का पाहू नये? आमची स्वप्न काय? माझ्या बाळाला नोकरी लागली, कितीची? 12,000ची. अरे 12,000च मरतो का तू? 12,000ची नोकरी लागली, 6,000 भाड्याला गेले, 2,000 खायला गेले, 2,000 सिलेंडरला गेले. मग कमवतो काय तू? खातो काय? राहतो काय तुझ्याकडं? काहीच नाही. एवढी छोटी स्वप्न आमच्या पोरांनी पाहायला नको. आमच्या पोरांनी एखादं क्षेत्र निवडलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं क्षेत्र निवडलं होतं, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. आम्ही सांगितलं होतं 8:40ला थांबेन, आता 8:40 झाले. 10 मिनिटं चालून द्यायचं का? मी जरूर 20 वर्षाचा आहे, पण मी 20 वर्षाचा आहे या नात्यानं इथं आलेलो नाही. मी कोणी व्याख्याता, मी कोणी मोठा प्रबोधनकार म्हणून या ठिकाणी आलेलो नाही. तर मी तुमचा भाऊ, तुमचा मित्र, तुमचा मुलगा या नात्यानं तुमच्याशी संवाद साधायला आलेलो आहे. आणि ज्यावेळी मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मनामध्ये उतरेन, त्यावेळी माझे विचार तुमच्या मनामध्ये लवकर उतरतील. ज्यावेळी मी तुमचा मित्र म्हणून तुमच्या मनामध्ये उतरेन, त्यावेळी तुमचे विचार बदलतील. ज्यावेळी तुमचा मुलगा म्हणून मी तुमच्यामध्ये उतरेन, त्यावेळी तुमचे विचार बदलतील. त्यामुळे प्रबोधनकार वगैरे झालं ते खड्ड्यात जाऊ द्या, त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही. मी तुमचा मित्र आहे या नात्यानं तुमच्याशी संवाद साधायला आलोय. माझ्या हातून मायबाप जेवढं होत असतं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न
प्रयत्न करत असतो. कारण आता माझा देश पुन्हा गुलामगिरीकडे जात असताना अनेक भयानक परिस्थित्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घडत आहे. त्यावेळी या तरुणांनी कुठेतरी पुढे आलं पाहिजे. तरुण पिढी ज्यावेळी पुढे येईल ना त्यावेळी आपण गुलामीतून मुक्त होऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी तरुण पिढी गोळा केली, 18 वर्षाची पोरं उभा केली आणि त्यांना शिवाजी महाराजांनी सरदार केलं, त्यांना शिवाजी महाराजांनी सरनोबत केलं, त्यांना सरसेनापती केला आणि ती पोरं महाराजांसाठी जीव द्यायला तयार झाले. महाराजांचा एक आदर्श आम्ही घेतला पाहिजे. हो, सध्याच्या मुंबई सारख्या ठिकाणी घ्या, ग्रामीण सारख्या ठिकाणी द्या, एखादा नगरसेवक जरी निवडून आला तरी 1.5 वर्षामध्ये त्याच्या घरामध्ये मोठी स्कॉर्पिओ असते, त्याच्या गळ्यामध्ये 1.5 2 तोल्याच्या चैनी असतात. का? कारण मी नगरसेवक आहे. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होते. महाराज किती 32 मानाच्या सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान होते. किती 32 मन, किती 32 मन. आणि आज बरीच लोक सांगतात की अदानीकडे एवढा पैसा आहे, अंबानीकडे एवढा पैसा आहे. मला सांगायला अभिमान वाटेल आणि खूप वेगळं सुद्धा वाटतं. आम्ही अदानीचं सांगतो, आम्ही अंबानीचं सांगतो, पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज 12व्या वर्षी कर्नाटकाहून ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आले होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत 16 कर्मचारी होते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या हाताखाली 600 कर्मचारी काम करत होते. म्हणजे विचार करा छत्रपती शिवाजी महाराज किती श्रीमंत असतील. आज आम्ही अदानी सांगतो, अंबानी सांगतो, टाटा सांगतो, यांनी यांची संपत्ती दान केली का नाही, काय केली माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत होते. आणि या सर्वांची मिळून जेवढी संपत्ती होणार नाही त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या गोरगरीब रयतेसाठी दान केलेली आहे. महाराजांचं विशिष्ट वेगळेपण. महाराजांना माहिती आहे माझ्याकडे पैसा आहे ना, महाराजांनी कधी तो स्वतःसाठी वापरला नाही, महाराजांनी तो नेहमी गोरगरीब रयतेसाठीच वापरला आणि म्हणून ती गोरगरीब रयत महाराजांसाठी जीव द्यायला तयार झाली. एक तुम्ही ऑब्झर्व केला असेल, महाराजांच्या गाण्यामध्ये नेहमी कवड्याची माल असते. याचं उदाहरण, याचा इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट आमच्या लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एखादा जर मावल्यानं पराक्रम केला, एखादा जर मावला त्या ठिकाणी शूरवीर पराक्रम गाजवून आला तर छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचं कड देऊन काय करायचे, त्याचा गौरव करायचे. छत्रपती होते, पण माझा मावला, साधा मावला असू द्या, सरसेनापती असू द्या, सुभेदार असू द्या, तो माझा मावला आहे, तो माझ्या स्वराज्यासाठी लढलाय, तो माझ्या स्वराज्यासाठी खपलाय, हे महाराजांना माहिती होतं आणि महाराजांनी म्हणून त्यांना सोन्याचं कड दिलं. पण हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त स्वतःच्या गळ्यामध्ये कवड्याच्या माला घालण्याचं काम केलेलं आहे. छत्रपतींचा आदर्श काय घ्यायचा, एक विचार काय घ्यायचा, जर आम्हाला सर्वसामान्य रयतेचं आयुष्य सोन्यासारखं तेजोमय करायचं असेल तर स्वतःचं आयुष्य आम्हाला कवड्यासारखं कवडीमोल करून घ्यावं लागतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. हे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही समजून घेतले पाहिजे. लढायांच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही समजून घेतले पाहिजे. आम्हाला महाराजांचा गनिमी कावा शिकवला, निश्चितपणानं तो आम्ही शिकला पाहिजे. अजून एक महाराजांचा गुणधर्म आम्हाला शिकवला, काय, मोडेन पण वाकणार नाही. हा महाराजांचा आम्हाला गनिमी कावा शिकवलाय, महाराजांचं वाक्य शिकवलं. पण खरंच हे महाराजांचं वाक्य होतं का? अरे जिथं हार आहे तिथं आपण झुकलो पाहिजे. महाराजांना माहिती आहे पुरंदरच्या तळामध्ये जर आपण त्या ठिकाणी त्यांच्याशी युद्ध केलं तर मिर्झा राजाचं सैन्य जास्त आहे, आपला पराभव होऊ शकतो. म्हणून महाराज त्या ठिकाणी झुकले, त्या ठिकाणी तह केला आणि पुन्हा नव्याने उभारी घेण्याचं काम केलं आणि म्हणून महाराज आज छत्रपती झाले. म्हणून महाराजांचं आज आपण नाव घेतो. छत्रपती शिवाजी महाराज नावामध्ये किती ताकद आहे माहिती आहे का? मी 4 वर्ष अगोदर 2016 सारखी महाराष्ट्राच्या 2 मोठ्या नेत्यांची मुलाखत ऐकत होतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब यांची ज्यावेळी मुलाखत ऐकत होतो त्यावेळी राज ठाकरेंनी पवार साहेबांना एक प्रश्न विचारला की पवार साहेब, महाराष्ट्र असा एक राज्य आहे ज्या राज्यामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक विविध विचाराची लोक या महाराष्ट्रामध्ये राहतात. जर या महाराष्ट्राला उद्या आपल्याला एकत्र करायचं असेल तर असं एखादं कोणतं नाव आहे जे नाव ऐकून सकल महाराष्ट्र एकत्र होईल? त्यावेळी पवार साहेबांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं होतं, मला तरी या महाराष्ट्रामध्ये असं एकच नाव दिसतं जे नाव घेतल्यानंतर सर्व जाती धर्माची माणसं एकत्र येतील आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे आज हजारो वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्हाला घ्यावं लागतं. स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी, आमच्या कार्यकर्तृत्वासाठी, आमच्या यशस्वीतेसाठी आम्हाला घ्यावं लागतं.
आणि एक गोष्ट आमच्या पोरांनी लक्षात घेतली पाहिजे, आमच्या महिलांनी लक्षात घेतली पाहिजे. मी मध्यंतरी अंधश्रद्धेवरती बोललो, त्या अंधश्रद्धेचा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. लिंबू मिरच्या खाण्याचे पदार्थ आहेत ते दरवाजावर न लावता दरवाजावरती तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांचे फोटो लावा. कोणताही भूत तुमच्या घरामध्ये येणार नाही. मी प्रामाणिकपणे सगळ्या ठिकाणी सांगतो, कारण आज सत्य बोललं पाहिजे. आज नाही बोललो तर उद्या आपली येणारी पिढी गुलाम घडणार आहे. आणि कुणालाच वाटत नाही की माझ्या येणाऱ्या पिढ्यानं गुलामीत जावं, माझ्या येणाऱ्या पिढ्यानं गुलामगिरी भोगावी. जे माझ्या वाडवडिलांनी भोगलं ते माझ्या येणाऱ्या पिढींनी करावं, ते माझ्या येणाऱ्या पिढीने भोगावं असं कुणालाच कधीच वाटत नाही. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर करत असताना आणि समारोहाकडे जात असताना मला खूप आनंद वाटतो की आपण एवढा मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिला, आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा या ठिकाणी मान सन्मान केला. अशीची संघटन बांधणी तुमच्या पोरांनी या ठिकाणी तयार ठेवा. आणि मी ज्येष्ठांना विनंती करेन, मायबाप तुम्ही त्यांना वेळोवेळी संघर्ष करा, तुम्ही त्यांना वेळोवेळी सहकार्य करा. आज मी ज्या संघटनेमध्ये काम करतो, आमची संघटना प्रामुख्याने रायगड जिल्ह्यामध्ये स्वराज्य प्रतिष्ठान रायगड नावाची संघटना आहे. सन्माननीय भास्करभाई कारे हे गोरगरिबाच्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समोर ठेवून त्या ठिकाणी स्वराज्य प्रतिष्ठान रायगड नावाची संघटना स्थापन केली. आणि आज तमाम दक्षिण रायगड मधील तमाम तरुण पिढीला आम्ही जोडण्याचं काम करत आहोत. आणि ते काम करत असताना आज आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचाराचं जागर करत असताना समाजावरती होणाऱ्या आघातावरती आम्ही अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. आज आमच्या कोकणामध्ये अनेक या ठिकाणी मला कोकणी बांधव दिसत आहेत. आज आमच्या कोकणामध्ये नानासारखा भयंकर प्रकल्प आला. त्या नानासारख्या प्रकल्पाला आमच्या स्वराज्य प्रतिष्ठानने हद्दपार केला, आमच्या स्वराज्य प्रतिष्ठानने विरोध केला. आणि तो आम्ही विरोध केल्यानंतर नानारने त्या ठिकाणी माघार घेतली. कारण काय, आम्ही एकत्र होतो, आम्ही संघटित होतो. त्यामुळे तुम्ही संघटित राहा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला आदर्श काय दिला, तुम्ही संघटित व्हा, संघर्ष करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळतं. शिवाजी, शी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा आणि जी म्हणजे जिंका. शिका, वाचा, जिंका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या पोरांनी शिकायला तयार झालं पाहिजे, आमच्या पोरांनी वाचायला तयार झालं पाहिजे, आमच्या पोरांनी जिंकायला सज्ज झालं पाहिजे. आणि एक गोष्ट सांगतो, मला एकी वारंवार दिसते, मी ज्या ठिकाणी जाईन इथून पुढे हा विचार घेऊन जाईन. मी तुमच्या एकीचं निश्चितपणाने याच्या पुढे उदाहरण देईन. कारण एक पाऊल, एक माणूस 100 पावलं पुढे चालणं म्हणजे तो विकास म्हणता येत नाही दादा. ज्येष्ठांना माझं वाक्य लवकर समजेल. एक एकटा माणूस 100 पावलं पुढे चालणं म्हणजे विकास नव्हे, तर 100 माणसांनी हातात हात घालून एक पाऊल पुढे चालणं म्हणजे विकास. आणि तो विकास तुम्ही करा निश्चितपणानं. आज तुम्ही या ठिकाणी भव्य दिव्य अशी शिवजयंती साजरी केली. भविष्यात अनेक कार्यक्रम असतील, प्रामाणिकपणे करा, सर्वांनी एकत्र येऊन करा, सर्वांनी हातभार लावा त्या गोष्टीला. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने एक मनामध्ये संकल्प करूया. जर आम्ही व्यसन करत असू तर ते व्यसन करणं आम्ही सोडून दिलं पाहिजे. जर आम्ही आमचं अजून क्षेत्र निवडलं नसेल तर आम्ही आमचं क्षेत्र निवडलं पाहिजे. आणि पालकांची विनंती, पालकांना हात जोडून विनंती राहील, मायबाप तुम्ही तुमच्या पोरांना सहकार्य करा, त्यांच्याजवळ बसा, त्यांचं करिअर जाणून घ्या, त्यांचं क्षेत्र जाणून घ्या आणि त्यांना त्या क्षेत्रामध्ये घालवा. निश्चितपणानं तुमची पोरं त्या ठिकाणी यशस्वी होतील. माझ्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत. मायबाप बोलण्याच्या ओघामध्ये तुम्हाला काही चुकून शब्द निघाला असेल तर मी तुमचाच मुलगा आहे, मला माफ करा. पण एक गोष्ट सांगतो, आज आपण आपल्या मुलीवरती संस्कार करायला शिकलो पाहिजे. मला काय समजत नाही होते, माझी तुझी रेशीम गाठ ते कार्य दुराया बघून आमच्या महिलांना मिळतं काय, तात्पुरतं समाधान मिळतं. पण ते तात्पुरतं समाधान आमच्या पुढच्या पिढ्या बर्बाद करत असतं. का? कारण जर एखादी आई आणि एक मुलगी जर घरामध्ये असेल आणि आमची आई जर पिक्चर बघत असेल तर ती मुलगी सुद्धा ते मोबाईलवरती टाइमपास करत असते. मग आमची मुले घडणार नाहीत. आज आमच्या देशाला घडवण्यासाठी जेवढी तरुणांची गरज आहे तेवढीच तरुणींची सुद्धा गरज आहे. आणि मी विनंती करेन सर्वांना, इथे तरुण पिढीला, इथल्या तरुण पिढीनं, इथल्या युवतींना सुद्धा बरोबर घेऊन समन्वय साधून एक संघटित होऊन या ठिकाणी बरीचसे आपण उपक्रम करूया, समाजाला एक दिशा देण्याचं काम करूया. आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आपल्या शुभेच्छा देतो. आणि हे असं नाव ज्या नावामुळे अखंड महाराष्ट्र पूर्ण होत नाही, त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण एक ठिकाणी घोषणा देऊया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. बाप मी जे काही सांगितलंय ते निश्चितपणाने छोट्या खाली आपण एक तास झाला. पुन्हा मला तुमची मनस्थिती आता दिसत नाहीये.
निश्चितपणाने असेल सुद्धा, पण आपल्याला वेळेचं नियोजन करत असताना या ठिकाणी पुढे कार्यक्रम सुद्धा आहेत, नियोजित कार्यक्रम असल्यामुळं मी या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देईन आणि आपल्या सर्वांची रजा घेईन. पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद देईन दादांना आणि आमच्या अधिक दादांना सुद्धा लाख लाख धन्यवाद देईन. माझ्यासोबत माझ्या या ठिकाणी सहकारी आलेले आहेत, त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद देईन. तुम्ही मला या ठिकाणी एवढा मान सन्मान दिला, मला बोलण्याची संधी दिली, माझ्यासारख्या 20 वर्षाच्या पोराला तुमच्यासारख्या विचारवंतांसमोर व्यक्त होण्याची संधी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा कायम आपल्या ऋणात राहील. तुमचा आणि आपला ऋणानुबंध असाच आपण कायम चालू ठेवूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं प्रेरित होऊन समाजाला घडवण्याचं काम करूया, समाजाला बदलण्याचं काम करूया, सोसायटीसाठी काम करूया, वसाहतीसाठी काम करूया. हा आदर्श महाराजांचा घेऊया आणि इथे या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.